बँकिंग, फायनान्स, लोन, इन्व्हेस्टमेंट हे सोपं करून सांगणारं आपलं मराठी यूट्यूब चॅनल चला पैसा येऊ द्या. यामध्ये तुमचं स्वागत आहे. जे कोणी पहिल्यांदा आमचा व्हिडिओ बघतायत त्यांच्यासाठी एक रिक्वेस्ट आहे की सबस्क्राईब बटनवर क्लिक करून बेल आयकॉनवर क्लिक करा. जेणेकरून तुम्हाला आमच्या इथून पुढचे जे काही व्हिडिओज असतील त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल. चला आज एक नवीन टॉपिकवर आपण बोलूया की पर्सनल लोन मिळण्यासाठी आपल्याला काही काही गोष्टी अगोदरच अभ्यास केलेला बरा असतो. जेव्हा पर्सनल लोन कुठल्या कुठल्या गोष्टीवर डिपेंड असतं त्या गोष्टी आज आपण बघणार आहे. सगळ्यात महत्वाचं आहे बँक स्टेटमेंट. ओके. पर्सनल लोनसाठी आजकाल बँक स्टेटमेंट शिवाय पर्सनल लोन मिळत नाही. आता पर्सनल लोन कुणाला दिलं जातं? जी व्यक्ती कंपनीमध्ये जॉब करते, ज्यांची सॅलरी अकाउंटला येते, अशा व्यक्तीला पर्सनल लोन देतो. ओके. तर ज्यावेळी बँक तुमचं बँक स्टेटमेंट चेक करते त्यावेळेला बँक स्टेटमेंटमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी बघितल्या जातात याचा आपण अभ्यास करूया. सगळ्यात महत्वाचं आहे जॉईंट अकाउंट. बऱ्याच ठिकाणी जॉईंट अकाउंट चालत नाही. त्यामुळं तुमची सॅलरी एका सेपरेट अकाउंटमध्ये घेत चला. नवरा बायकोची एकत्र जर बँक अकाउंट असेल त्याच्यामध्ये नवऱ्याची सॅलरी येते किंवा दोघं पण जॉबला आहेत दोघांची पण सॅलरी त्याच्यामध्ये येते. तर अशा प्रकारचे बँक अकाउंट शक्यतो बऱ्याचशाच बँकांना चालत नाहीत. त्यामुळे जॉईंट अकाउंटमध्ये सॅलरी जमा करून घेऊ नका. ओके. दुसरी गोष्ट अशी असते जेव्हा आपण ऍप्लिकेशन करतो लोनसाठी, पर्सनल लोनसाठी, त्यावेळेला आपण स्टेटमेंट जे आहे ना ते ऑनलाईन पीडीएफ मध्ये द्यायला हवं. आजकाल सगळं ऑनलाईन सिस्टीम झाली, सर्व बँकांची सिस्टीम ऑनलाईन झालेली आहे. त्यामुळं प्रिंट, पासबुकचे फोटो किंवा बँकेत जाऊन प्रिंट घेऊन येणं आणि ते देणं शक्यतो ह्या गोष्टी टाळा. आता बऱ्याचशाच बँकांना ऑनलाईनच पीडीएफ लागतो. ओके. त्याच्यानंतर स्टेटमेंट कमीत कमी 1 वर्षाचं असावं. ज्या दिवशी कस्टमर सर्व कागदपत्र पाठवतो त्या दिवसापर्यंत स्टेटमेंट पाहिजे. आता बऱ्याच ठिकाणी 1 वर्षाचं स्टेटमेंट लागतं. काही ठिकाणी असं असतं की 3 महिन्याचं स्टेटमेंटवर सुद्धा तुम्हाला लोन मिळू शकतो. फक्त खात्री करा ज्या दिवशी तुम्ही बँकेत अप्लाय करणार आहात त्या दिवसापर्यंत स्टेटमेंट देत चला. आता कधी कधी असं होतं की ट्रान्झॅक्शन नसतात. मग त्यावेळी काय करायचं, ₹1000 ट्रान्झॅक्शन आपल्या फोनपे जीपेच्या माध्यमातून त्या दिवशीचं मारायचं. ऑटोमॅटिक ट्रान्झॅक्शन आकडा त्याच्यामध्ये पडतो. त्या दिवसापर्यंत स्टेटमेंट निघू शकतो. तर अशा प्रकारचं काळजी घेत चला स्टेटमेंट देताना. आता बऱ्याच ठिकाणी ना पतसंस्थेचं स्टेटमेंट असतं. पतसंस्थेमधलं स्टेटमेंट चालत नाही. आता बऱ्याच बँकामध्ये कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये जर तुमचं स्टेटमेंट असेल, कोऑपरेटिव्ह बँकेत तुमची जर सॅलरी जमा होत असेल, तर तिथली सुद्धा स्टेटमेंट कोऑपरेटिव्ह बँकांची आजकाल मोठ्या बँकांना चालत नाहीये. त्यामुळे शक्यतो कोऑपरेटिव्ह बँका, पतसंस्था याच्यामध्ये तुमची सॅलरी अकाउंट ठेवू नका. तुम्हाला पर्सनल लोन मिळायला अडचणी निर्माण होतील. आता स्टेटमेंटमध्ये काय बघितलं जातं, तर स्टेटमेंट देताना क्रेडिट, डेबिट आणि बॅलन्स असे 3 कॉलम असले पाहिजेत, हे लक्षात घ्या. बऱ्याचदा काय होतं की आपण आता आयसीआयसीआयचं परवाच एक बघितलं मी स्टेटमेंट, की त्याच्यामध्ये ना बॅलन्स कॉलमच नाहीये. फक्त आले पैसे आणि गेले पैसे, बॅलन्स कॉलम त्याच्यामध्ये नव्हता. तर हे शक्यतो काय होतं की आपल्याला जे फोनच्या फोनवर जे ऍप जे तयार झालेत बँकांचे त्याच्या माध्यमातून जेव्हा आपण स्टेटमेंट डाउनलोड करायचा प्रयत्न करतो त्यावेळेला बॅलन्स कॉलम तिथं दिसत नाही. क्रेडिट, डेबिट, जाणारे पैसे आणि येणारे पैसे एवढेच कॉलम त्याच्यामध्ये असतात. पण बँका जेव्हा आपण लोन घ्यायला जातो पर्सनल लोन त्यावेळेला आपल्याला अडचणी निर्माण होतात. त्याच्यामुळे देताना बघा क्रेडिट, डेबिट आणि बॅलन्स हे आहे का. आता अजून एक गोष्ट बघा, संपूर्ण स्टेटमेंटमध्ये निगेटिव्ह बॅलन्स नको. निगेटिव्ह बॅलन्स म्हणजे काही ठिकाणी ओडी वगैरे असतं का, ओडीचं हे घेतलं जातं, पण अकाउंट खोललं जातं त्याच्यामध्ये निगेटिव्ह बॅलन्स चालतो. ओके. तर असं स्टेटमेंट जर आपण दिलं ना ओडीवालं, तर आपली फाईल रिजेक्ट होण्याचे चान्सेस असतात. क्लोजिंग बॅलन्स 2000च्या वर असावा. म्हणजे ज्या दिवशी आपण स्टेटमेंट काढतोय त्या दिवशी बँकेमध्ये बॅलन्स रुपया, ₹2, ₹4 असा नसला पाहिजे. कमीत कमी ₹2000 पर्यंत बॅलन्स असावा. जर नसले तर ऍटलीस्ट त्यामध्ये ₹2000 टाका आणि मग स्टेटमेंट काढा. आणि मग 2000 तुमचे काढून घ्या. ऍटलीस्ट स्टेटमेंटमध्ये तरी क्लोजिंग बॅलन्स हा 2000 प्लस असावा. आता 6 महिन्याचा एबीबी 8000च्या वर असला पाहिजे. म्हणजे काय, तर ठराविक, आता समजा पाठीमागचे 3 महिन्याचं किंवा 6 महिन्याचे इथं बँक स्टेटमेंट चालतं. तिथं ठराविक तारखांना जो आपला बॅलन्स शिल्लक असतो ना, तो बॅलन्स चांगला असला पाहिजे. 8000च्या वर आपली कमीत कमी शिल्लक असलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय म्हणजे हे 8000 पर्यंत ईएमआय आपण पे करू शकतो. म्हणजे आपल्याला एक 2 लाखापर्यंत वगैरे लोन मिळू शकतो. प्रत्येक महिन्याचं ऍव्हरेज 5000च्या वर असावं. म्हणजे जे काही ऍव्हरेज असतं प्रत्येक महिन्याचं काढलेलं ठराविक तारखांना त्याचा ऍव्हरेज 5000च्या वर ठेवत चला. तर आता हे महत्वाच्या गोष्टी आहेत. हे काळजी घ्या बँक स्टेटमेंट देताना.
जर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, चांगला वाटला असेल तर प्लीज लाईक करा आणि नवीन जे लोक आपल्या आज व्हिडिओ बघतायत ते सबस्क्राईब करा. ओळखीमध्ये शेअर करा. आपण पर्सनल लोनची कामं करतो, सॅलरीवर लोन देत असतो. काही कुणाला काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.